मंत्र्यांकडून दबाव येतो। अनेक मंत्र्यांचे फोन त्यांना जात आहेत गेल्या 2-3 दिवसापासून। का जात आहेत, कशा करता जात आहेत? काल सुद्धा आचारसंहिता लागू आहे, पण उपमुख्यमंत्री जे आहेत ठाण्यातले, त्यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता। त्याच्यामध्ये काही आरो होते। बरं, कशा करता? आचारसंहिता आहे ना। अधिकाऱ्यांनी जर आचारसंहितेचं पालन स्वतः केलं नाही तर त्यांनी उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर ते सांगतात की आचारसंहितेचं पालन करा? हे सगळे आरो आहेत, त्यांचा फोन रेकॉर्ड तपासला पाहिजे निवडणूक आयोगाने। त्यांना कोणत्या मंत्र्यांचे कधी फोन गेले, डेप्युटी सीएमचे कधी फोन गेले आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज हे बाद केले, उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आरोच्या माध्यमातून दबाव आणले जात आहे। राहुल नार्वेकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे। जरी त्यांनी काल मला उत्तर वगैरे काय म्हणतात ते दिलं म्हणतात, बरोबर ना? ते काय मला उत्तर देणार? काय देणार? शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे, आम्हाला माहिती आहे। सीसीटीव्ही फुटेज काढा 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज काढा। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज हे गायब केलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणे हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? आणि मी कशाला म्हणतो, निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केलेली आहे, पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्यात उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहे। ही यंत्रणा यांची, महापालिका आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ते जे आरोप आहेत त्या विभागाचे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे। हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। जळगावला उमेदवारांचं किडनॅपिंग केलं माघार घेत नाही म्हणून आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी। ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची, ही फक्त धमक्या, पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते। कल्याण डोंबिवली यांच्या बापाचं आहे काय? कल्याण डोंबिवली मोठे मिरवणुका काढतात विजयाच्या। आम्हाला माहित नाही कशा धमक्याने, कसे ब्लॅकमेल करून आणि कसं दहशत निर्माण करून लोकांना मागे घ्यायला लावलं। या इथे तर पोपटलाल त्याच्याकडे त्याच पद्धतीने केलेलं आहे सगळं। ठीक आहे, बघू ना, निवडणुका होत आहे। ठाण्यामध्ये 125 अर्ज, त्यातले बहुतांश अर्ज हे महाविकास आघाडीचे बाद करण्यात आले असं मनसेकडनं सांगण्यात येते। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे असं म्हणतात की धमक्या दिल्या जातात आणि मी आता काय, मग मी वेगळं काय सांगतो? ठाण्यामध्ये मी विशेष करून सांगतो, पक्ष सांगत नाहीत कोणत्या पक्षाचे अर्ज बाद झाले। बघा, काल आणि परवा सर्व प्रमुख ठाण्यातले आणि काही प्रमुख निवडणुकी संदर्भातल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात मोठ्या प्रमाणात लागलेल्या होत्या। त्यानंतर परवापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये। ही स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटामध्ये आहे आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो आहे। या राज्याचे निवडणूक आयुक्ताचं नाव दिनेश वाघमारे आहे, त्याने नावाला जागावं। मी कालही बोललो, या वाघमाऱ्यांनी निदान लांडग्यांना तरी मारावं, बरं? हे त्यांना सामील